INS विक्रांतवर नौसैनिकांसोबत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी। नौसैनिकांना संबोधित करताना देशाचं सैन्य सामर्थ्य पंतप्रधानांनी केलं अधोरेखित। देशाच्या सर्व सुरक्षा दलांमधील अतुलनीय समन्वयानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला तत्काळ गुडघे टेकावे लागले असं सांगत पंतप्रधानांनी केला सर्व सेना दलांचा गौरव। भारताला जगात आघाडीचा संरक्षण निर्यातदार बनवण्याचं ध्येय भारताचं विज्ञान समृद्धी आणि सामर्थ्य मानवतेची सेवा आणि संरक्षणासाठी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी देखील लडाखमध्ये जाऊन हवाई दल आणि लष्कराच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी। विकसित महाराष्ट्र खालील सल्लागार समितीची मान्यता। महाराष्ट्राचं हे विजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचं स्वप्न, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी राज्यात स्थापन करण्यात येणार वॉर रूम। OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका ठाम, कोणाच्याही ताटातील वाटा दुसऱ्याला काढून देणार नाही। OBC नेत्यांनी गैरसमज करू नये, चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन। आणि आज देशभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह। मुंबई शेअर बाजारात दुपारी 1 तासाच्या विशेष सत्रात होणार मुहूर्ताचे सौदे। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी